नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आपण जर नारी शक्ती दूत या ॲपमधून आपण जर अर्ज भरलेले असतील आणि अर्ज भरता वेळेस आपल्याकडून जर काही चुका झालेल्या असतील तर या चुका आपण आता यामध्ये दुरुस्त करू शकणार आहात। तर त्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला आपल्या Google Play Storeवरून आपण जर नारी शक्ती दूत ॲप हे आपल्या मोबाईलमध्ये अगोदरच इन्स्टॉल केलेले असेल तर आपल्याला ते अपडेट करून घ्यायचे आहे। अपडेट केल्याच्या नंतरच आपल्याला यामध्ये जे काही एडिट करण्याचे ऑप्शन आहे हे एडिट करण्याचे ऑप्शन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सर्वप्रथम मित्रांनो आपण येथे योजनामध्ये हे जे काही हमीपत्र आहे हे हमीपत्र आपल्याला नवीन अर्ज करता वेळेस आपल्याला इथून ते डाउनलोड करून त्यामध्ये हे अपलोड करायचे आहे। कारण की बरेच जण यामध्ये जे काही जुने हमीपत्र आहे तेच हमीपत्र यामध्ये अपलोड करीत आहे। तर मित्रांनो आपण जे काही नारी शक्ती दूत या ॲपमधून रजिस्ट्रेशन केलेले असतील तर ते आपल्याला येथे केलेले अर्ज यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतील। तर मित्रांनो संपूर्ण अर्ज भरल्याच्या नंतर त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवर एक 4 अंकी OTP हा जातो। तो OTP टाकल्याच्या नंतर आपला जो काही अर्ज आहे तो अर्ज आपला येथे त्याचं व्हेरिफिकेशन जे काय आहे ते कंप्लीट होते। परंतु सर्व्हर प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा त्या लाभार्थ्याचा मोबाईल नंबर हा बंद असेल किंवा नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असेल, असे विविध कारणामुळे जर आपण संपूर्ण फॉर्म भरल्याच्या नंतर शेवटी जो काही OTP टाकतो तो OTP न टाकता आपण तो फॉर्म हा नंतर कॅन्सल करतो। कॅन्सल केल्याच्या नंतर तो अर्ज आपल्याला आपल्या जे काही लॉगिन आहे त्या लॉगिनमध्ये दाखवतो। तर असे जे काही अर्ज आहे की ज्यांचे OTP हे व्हेरीफाय झालेले नाही तर त्यांच्यासमोर अशा प्रकारे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा प्रकारचा एक एरर आपल्याला इथे पाहायला मिळतो। तर आपल्याला या लाभार्थ्यांचे जे काही व्हेरिफिकेशन आहे हे व्हेरिफिकेशन आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे। त्यासाठी आपल्याला इथे व्हेरिफिकेशन पेंडिंग याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। तर SMS व्हेरिफिकेशन पेंडिंगवर क्लिक केल्याच्या नंतर त्या लाभार्थीची डिटेल आपल्याला येथे अशा प्रकारे दाखवली जाईल। तर आपल्याला येथे SMS व्हेरिफिकेशन पेंडिंग याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर त्या लाभार्थ्याच्या मोबाईलवर परत 4 अंकी OTP हा जाईल। तर तो OTP आपल्याला येथे टाकून घ्यायचा आहे। कधीकधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो तर आपल्याला येथे एरर पण येऊ शकतो। OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर येथे SMS व्हेरिफिकेशन डन अशा प्रकारचा मेसेज आपल्याला येथे दाखवेल। तर मित्रांनो आपल्याला ज्या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे तर येथे एडिट नावाचे ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे। तर येथे क्लिक केल्याच्या नंतर आपण येथे पाहू शकतात की भरलेल्या अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येईल। तर आपल्याला इथे ओके करायचे आहे आणि आपल्याला जो काही बदल या अर्जामध्ये करायचा आहे तर तो बदल आपण इथे अपडेट करू शकता। यामध्ये जर आपला अर्ज हा व्यवस्थित म्हणजेच बरोबर भरलेला असेल, यामध्ये काही त्रुटी नसेल तर तो आपल्याला एडिट करण्याची आवश्यकता नाही।